हाय हॅलो नमस्कार, जयास क्रिएटिव्हिटी कॉर्नरमध्ये आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी वाटाणे घेतलेले आहेत, ते छान रात्रभर भिजत घातले आहे आणि आता छान याला शिजवून घेऊया। त्यासाठी मी हे कुकरमध्ये टाकणार आहे। त्यात 1 ग्लास पाणी, 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि याला छान मऊसूत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला याला 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। आता आपले वाटाणे शिजत आहे तोपर्यंत आपण इथे तिखट पाणी कसं करायचं ते बनवूया। इथे मी 1 वाटी पुदिना घेतलेला आहे, छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 5-6 पाने, 5-6 पाकळ्या लसूण आणि आलं। आणि यामध्येच आता आपण टाकणार आहोत जिरं, काळं मीठ आणि मीठ। हे छान आपण मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घेऊया। तर आपलं तिखट पाणी आता तयार आहे। आता यानंतर आपण बटाट्याचा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण 1 कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला, मीठ, तिखट, धनेपूड, हळद आणि काळं मीठ हे टाकून छान मिक्स करायचं आहे आणि अर्धा चम्मच चाट मसाला। हे सगळं टाकल्यानंतर छान आपण हा एकजीव करून घेऊया। आणि इथे आपला आलूचा मसाला पण तयार झालेला आहे। त्यानंतर आपण आता इथे गोड पाण्याची तयारी करू। इथे त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी भिजत घातलेलं चिंच मी इथे टाकून घेणार आहे। त्यानंतर आपण इथे खजूर टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे छान आपण उकळून घेऊया। आता हे छान मऊसूत शिजलेलं आहे। आता आपण याला छान गाळून घेऊया। असं पाणी काढल्यानंतर आपण याची मऊसूत पेस्ट करून घेऊया। याची छान मऊसूत पेस्ट केल्यानंतर परत याला छान गाळून घ्यायचं। तर छान मी तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण काळं मीठ टाकायचं, साधं मीठ, तिखट आणि थोडा चाट मसाला टाकून याला छान मिक्स करूया। इथे आपलं तयार आहे चिंचेचं गोड पाणी। त्यानंतर आपण इथे रगडा बनवण्याची तयारी करूया। त्यासाठी मी इथे 1 पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया आणि त्यात हिरव्या मिरच्या, जिरं, कांदा, टोमॅटो हे सगळं टाकून छान याला परतून घेऊया। नंतर त्यात थोडं हळद, मीठ, तिखट, धने पावडर आणि थोडा चाट मसाला टाकून छान याला पण परतून घेऊया। आणि त्यानंतर आपण हे शिजवलेले छान वाटाणे टाकूया आणि याला छान मिक्स करूया आणि वरून थोडा चाट मसाला टाकूया। थोडं काळं मीठ पण टाकायचं आहे आणि आता हा आपला इथे रगडा तयार झाला आहे। आता आपले सगळे पदार्थ तयार झाले आहेत। चला तर आपण पाणीपुरीची डिश तयार करूया। तर तयार आहे आपली यम्मी पाणीपुरी। व्हिडिओ आवडल्यास माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।